त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मारकाचे काम 70% पूर्ण करून रमाई जयंती ठाणे जिल्ह्यात भव्यदिव्यरित्या साजरी। बौद्ध विहार संघटना समन्वय समिती, जिल्हा ठाणे बुद्धभूमी फाउंडेशन कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने 7 फेब्रुवारी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती निमित्ताने ठाणे जिल्ह्याच्या स्तरावर भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। संध्याकाळी 4 वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली। समितीचे सर्व पदाधिकारी, समन्वयकांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत आदरणीय भंते गौतम रत्न थेरो यांनी बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदना, भीमस्तुती, भीमस्मरण घेऊन मिरवणुकीला सुरुवात झाली। या दरम्यान उपस्थित लोकप्रतिनिधींचा पुष्प व मायबाप प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला। उपस्थित स्थानिक नगरसेवक नानासाहेब बागुल, नगरसेविका शोभाताई जाधव यांचा उपस्थित मान्यवरांचा सन्मान करून रॅलीची सुरुवात झाली। रॅलीमध्ये सुंदर देखावा होता। तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम निर्माण होणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मारकामध्ये लागणाऱ्या माता रमाई स्मरणिका म्हणजे भिंतचित्र मिरवणुकीमध्ये आणण्यात आले होते। सुप्रसिद्ध डीजे लिंब्याच्या तालावर मिरवणुकीचा जल्लोष सुरू झाला। उल्हासनगर महापौर अश्विनी कमलेश निकम मॅडम उपस्थित होत्या। त्यांचाही सन्मान समितीच्या वतीने मिरवणुकीच्या दरम्यान करण्यात आला। दिलेल्या मार्गाप्रमाणे मिरवणूक मार्गक्रमण करून सी ब्लॉक, प्रबोधनगर, वेलकम गेट, अशोकनगर, वालधुनी प्रवेशद्वार येथे पोहोचली। रॅलीचे स्वागत करण्यासाठी सर्व स्थानिक संस्था संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते व त्यांनी पाण्याची व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी केली होती। स्थानिक नगरसेविका माया कांबळे मॅडम तसेच नगरसेविका दर्शना काळे मॅडम उपस्थित होत्या आणि मिरवणुकीमध्ये सामील होऊन त्यांनी सुद्धा सर्व महिलांसोबत रमाई जयंतीच्या जल्लोषाचा आनंद घेतला। रमाई स्मारकामध्ये मिरवणूक पोहोचली। रमाईंच्या संपूर्ण जीवन प्रवासाची स्मरणिका उपस्थितांच्या वतीने स्वागत करण्यात आले। ज्या कुटुंबांनी स्मारक निर्माण कार्यासाठी सहकार्य केलं त्या सर्व कुटुंबांचा पुष्प देऊन सन्मान करण्यात आला। स्थानिक नगरसेविका माया कांबळे मॅडम तसेच नगरसेविका दर्शना काळे मॅडम यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला। शिल्पकार रामदास कांबळे सर यांचा सन्मान करण्यात आला। तसेच त्यांनी समितीच्या सर्व समन्वयकांसाठी माता रमाईचे पुस्तक भेट आणले होते, ते सर्वांना देण्यात आले। आदरणीय भंते गौतम रत्न थेरो यांची धम्मदेशना संपन्न झाली व मायबाप ही पहिली प्रतिमा बुद्धभूमी समितीच्या वतीने भेट देण्यात आली। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। समितीच्या वतीने सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती। मिरवणुकीचे उद्घाटक भंते गौतम रत्न थेरो, संस्थापक अध्यक्ष बुद्धभूमी फाउंडेशन, प्रमुख उपस्थिती निर्मला मोरे, रोहिणी जाधव, सुजाता मोरे, मीरा सपकाळे, भगवान भालेराव साहेब, विकास भगत, उज्ज्वला भगत, नाना बागुल साहेब, शोभा घाडगेताई, सुशील कुमार गांगुर्डे सर अँड मंजूताई खोब्रागडे, पंजाबराव वानखडे सर, नंदा अहिरे। रमाई जयंती उत्सव 2026 आयोजक मुख्य समन्वयक प्रमुख विनायक आठवले, इंजी गौतम बस्ते, नवीन गायकवाड, सुमन मधाळे, रोहिणी जाधव। मुख्य समन्वयक डॉ महेंद्र दहिवले, मीना गायकवाड, नूतन मोटघरे, साक्षी डोळस, विजय हळदे, छाया उम्मरे, स्वाती गायकवाड, मीरा सपकाळे, डॉ अलका पवार, माधुरी सपकाळे, मंगल जाधव, स्नेहा रोगदे। स्वीकृत समन्वयक शुभांगी येलवे, विद्या गवळी, जयशीला रणवीर, अश्विनी गायकवाड, कांचन गोडबोले, मच्छिंद्र आहिरे, रोहित खरात, संदीप तांबे, राजेंद्र तांबे, सुरेश गमरे, सुरेश कटारे, नूतन भालेराव, संगीता बैसाणे, नंदा आहिरे, कांता वाघ, उषा अभंग, दीपक उमरे, प्रशांत खैरे, कृष्णा दासरी, राजेश जाधव, रवी गुरचंद, राजू रणदिवे। समन्वयक दीपश्री बलखंडे, महानंदा खोब्रागडे, कुसुम चंदने, कुंदा चाबुस्वार, जगन्नाथ मोरे, संजय पवार, शोभा मिश्राम, अलका कांबळे, शोभा खैरे, लक्ष्मी भवरे, महानंदा बनसोडे, मीरा वासनिक, कल्पना शिरसाट, नंदा वने, गणेश मोरे, सागर सूर्यवंशी, स्नेहल गायकवाड, दीपाली कांबळे, गीता तांबे, मीना गायकवाड, उषा होवार, नाना केदार, दीपक जाधव, अविनाश मेतकर, लोटन बिऱ्हाडे, संजय खरे, संघटक वाल्मिक निकम, संघटक राज खरे, सूर्यकांत सोनवणे, अर्णव अहिरे, लेझिम पथक प्रमुख दशरथ बाविस्कर। समिती समन्वय विहार संघटना पदाधिकारी सदस्य उपस्थित होते।